आपण सगळं करूयात, तुम्ही काळजी करू नका. बरं मला सांगा, स्वयंपाकामध्ये काय मेन्यू हवाय आणि ते गिफ्ट काय द्यायचेत ना ते पण सांगा मला, म्हणजे आपण ते आणूयात तुमच्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट, सजावट कशी हवी आहे त्याचे सॅम्पल फोटोज जर तुम्ही माझ्या नंबरवर पाठवले ना तर मग आपल्या दोघींनाही सोपं जाईल, कळेल नक्की काय करायचंय, हो की नाही? हो. तुमच्या मुलाचं नाव काय? रुद्र. ती कोड नाव आहे. आपण करूया त्याचा वाढदिवस छान पद्धतीने साजरा करूया. तुम्ही एक काम करता का, मला तुमचा नंबर द्या, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवते. हा चालेल. आनंदी कर्णिक. थँक्यू. मला वाटलं कोलते तुमच्या शेजारी राहतात म्हणून तुम्ही त्यांना सगळी तयारी करून दिली असेल आणि माझ्यासाठी प्रोफेशनली कराल की नाही हे काम असं वाटलेलं, पण खरंच थँक्यू. बाकी मी कळवते तुम्हाला. हो नक्की कळवा. ऐका ना आत्या ना, चहा घ्या ना. नको ताई, खरंच मला आता नोकरीला जायला उशीर होतोय, मी पुन्हा कधीतरी येईन. ठीक आहे चालेल, पण हे कळवा. हो हो नक्की. आई तुला एवढी मोठी सूट दिली त्याचा खरा अर्थ मला आत्ता लक्षात येतोय. म्हणजे काय? म्हणजे ती बाई आली, तिने तुला काम दिलं आणि तू काम घेतलं. आई अहो माझ्या आवडीचं काम आहे, त्या बाई मला पैसे पण देत आहे, चांगलंच आहे ना? काय चांगलंय? एवढी मोठी ऑर्डर घेताना साधं घरच्यांना विचारावं असं वाटलं नाही तुला? बरं तुम्ही कामाची काळजी करताय का? अजिबात काळजी करू नका, मी घरातली सगळी कामं संपवेन आणि तेही काम मी व्यवस्थित करेन, सगळं मी नीट सांभाळेन. आई काय झालं आई? मी सगळं सांभाळून घेईल. काय सांभाळलंस ग? तू काय सांभाळलंस? उलट आम्ही सांभाळलं तुला, आम्ही समजून घेतलंय तुला. आता आमच्या आनंदीला वेळ नाही बाबा, चला मग दुपारच्याच पोळ्या आम्ही रात्री खाऊया. खाल्ल्या बाई, आता आनंदी फार बिझी आहे तर स्टुडिओ मध्ये, मग जाऊ दे बाई, मग बाहेरूनच मागूया जेवण. मागवलं, खाल्लं मी ते बाहेरचं जेवण. एकदा तर काय, तुला एवढी मोठी ऑर्डर होती तर आम्ही दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, डोळ्यात तेल घालून आम्ही तुला मदत केली, आठवतंय का? हे सगळं आम्ही, तू आमची सून आहेस या भावनेनं केलं. पण तू सून म्हणून तुझी किती कर्तव्य केलीस? कर्तव्य करताना तू ठेवलीस का ही जाणीव? फक्त एक वारस हवा होता ग, नातू हवा होता. देऊ शकतेस? आणि तोच जर देऊ शकत नसेल तर मी का करू तुझं एवढं सगळं? एक लक्षात ठेव, आता यापुढे मी सांगेन तसं आणि मी सांगेन त्याच गोष्टी या घरात होती. चालू दे तुझं, आहे मी आतमध्ये. आलात तुम्ही? या बसा, पाणी आण. अगं ऐक आनंदी, पाणी लगेच नको, थांब जरा. आणते ना. आनंदी. हो. अगं तू कामात आहेस ना, ये बरं इकडे. करू दे रे, बायकोचं प्रेम आहे. एवढं झालं की मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही चहा वगैरे राहू दे, पण हे काय नवीन खूळ काढलंय? लोणी काढते. अच्छा, चांगलंय. नाही म्हणजे हे सगळे पदार्थ घरी बनवलेले चांगले असतात, मला मान्य आहे, पण कशाला कष्ट करून घेतेस तू? कष्ट काय त्यात, आता गावाकडे नाही का, घरीच लोणी, घरीच तूप, सवय मला. ठीक आहे, आलोच. देवा, माझ्या सुनेनं फार मनाला लावून घेतलंय रे. तिच्यावर लक्ष असू दे बाबा. तिची तब्येत ना ठणठणीत कर रे, बरी नाही आहे तिची तब्येत.
हे बघ, मला नातू द्यायचा तेव्हा तू देशीलच, मला खात्री आहे, तुझी कृपा आहे आमच्यावर. पण पोरीची तब्येत नीट राहू दे, तिला शक्ती येऊ दे बाबा. चहा नाही तर नाही, चॉकलेट तरी मला सोबत खाते. काय ग, काय झालं आई? कंबरला जगली. अरे मग दुखते का? असं काही नाही, थोडस थोडस. बर, आलं लक्षात. ठीक आहे, हरकत नाही. आता बरं वाटतंय ना? असं 2 उशा घेतल्या ना बरं वाटतं. हा बरं, ठीक आहे. हा चहा घे, अजून बरं वाटेल. आनंदीने नाही बनवलाय, मी बनवलाय. माझ्या हातचा पण नाही पिणार का? घे. नक्की? तर आनंदीच्या हातचा चहा तू ओळखणार नाहीस का? मी एवढी मोठी रिस्क घेईन का? आई, गालाला सूज आलीये का? कशा? हो का? म्हातारा माणूस दाडाचा किडल्या माझ्या. चहा पी पी. आणि कसा झालाय मला सांग. हा, कसा झालाय ग? ऐक ना, का करतो? तुला आठवतं ना मी लहानपणी? हो, येवी तेवी काढणं आपल्या माझ्या पाया पडून माफी मागायचं आठवतंय सगळं. काय झालं आता? चुकलो मी. एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून मी लपवून ठेवली. आई आपल्या मुलांच्या चुका पदरात नाही घेणार, मग कोण घेणार? आणि मला माहिती आहे तुला आमची काळजी आहे, आपल्या कुटुंबाची काळजी आहे, मला कळतंय. आणि खरं तर जी गोष्ट मी तुझ्यापासून लपवली ती गोष्टच मुळात तुझ्यासाठी किती महत्वाची आहे हे विसरलो मी. त्यासाठी माफ कर. आई खा. आई, कोलते काकून असं का सांगितलं तुम्ही की आनंदाची बातमी म्हणून? मग किती वेळ लोकांना थोपवायचं? सांग ना मला, किती वेळ लोकांना थोपवून धरायचं? तुला माहितीये माझ्या 2 चुलत बहिणी येऊ घातल्या आहेत, त्यांच्या 2 नातवंडांना घेऊन. मी सांगितलं नका येऊ ग बाई. काय त्या नातवंडांना बघून तुला वाईट वाटायला नको ना, मला बाळणे म्हणून म्हणून. तर सत्य काय ते सगळ्यांनाच माहितीये. नाही, मी पण स्वीकारलंय. नाही वाईट वाटणार मला. बोलवा तुम्ही तुमच्या बहिणींना. मग कोलत्यांसारखं माझ्या बहिणींनी पण मला विचारलं, काय ग सुलक्षणा, काय झालं तुझ्या नातवंडांचं? होतंय की नाही, देते की नाही सून गोड बातमी? काय सांगू त्यांना? काय सांगायचं? ही लोक बोलतात, त्यांना मी कशी उत्तरं देऊ सांग? तरी मी आपलं काहीतरी आपलं माझ्या परीने सांगत राहते की काय आहे बाबा, त्यांचं काय ते फॅमिली प्लॅनिंग सुरू आहे, आता सध्या काही त्यांचा विचार नाही, असं मी सांगते. पण किती दिवस? 1 वर्ष, 2 वर्ष, 2 ते 4 वर्ष होतील, तेव्हा कळेल ना लोकांना काहीतरी घोळ आहे म्हणून. पण लोक हाच विचार करणारच नाही की माझ्या राघव मध्ये काही दोष आहे, कारण राघवाला आहे चिंगी. म्हणजे दोष कोणाकडे जातोय? तुझ्याकडे. काय करायचं? हे जे मी बोलते हे तुला असंच वाटतं ना, आपली सच काय बोलते ते बोलते, त्याला अर्थ आहे. माझ्या राघवला कळला तो अर्थ, म्हणून आलेला सकाळी मला सॉरी म्हणायला. तू ठरव तुझं काय करायचं ते. आई, काय झालंय? काही हवंय का तुम्हाला? आता तुला ऐकू आला का आवाज? केव्हाची मी बोंबलतीये? ते कामात आहे ना मी, लक्षात नव्हतं माझं. काय हवंय पण? अगं मला चॉकलेट हवंय ग. तिथेच असेल चॉकलेटच्या डब्यात. मार, जोक मार. अगं चॉकलेटचा डबा दिसत नाही म्हणून बोलते ना मी तुझ्याशी. कुठे ठेवलास तू? अहो
अहो आई, तुमच्या चॉकलेटच्या डब्याला हात लावलेला आवडतं का तुम्हाला? मी नाही हात लावलाय, तुम्हालाच माहिती असेल. अगं फ्रीज मध्ये पण नाहीये ग. असतील, फ्रीज मध्येच असतील. नाही ग, नाही दिसत आहे ग मला चॉकलेट. मला एकही चॉकलेट सापडत नाहीये. काय करू मी, काय करू? मला चॉकलेट हवंय. माझ्या रक्तातले चॉकलेट कमी होत चाललंय. केबामध्ये चिंकीने खाल्लं की काय? माझ्या रक्तातलं चॉकलेट कमी. अगं आनंदी, आनंदी सापडलं का? तू तू बदला घेते ना? तू बदला घेतेस की नाही? तूच तो चॉकलेटचा डबा लपून ठेवलाय. मी नाही लपवलाय आई डबा. अजूनही चॉकलेट खाता ना तुम्ही? त्यांना कळलं ना तर चिडतील तुमच्यावर. बरोबर आहे तुझं. यांना अजिबात चॉकलेट द्यायचं नाहीये. मी घाबरते त्याला. तो माझी आई आहे का मी त्याची आई आहे? तो ओरडणार आणि मी घाबरणार. अरे वा, नाही नाही, मला चॉकलेट हवंय. चॉकलेट मिळणार नाही. कुठे ठेवलाय चॉकलेटचा डबा? मी नाही सांगणार. अरे आनंदी, मला सांग, दे ना मला चॉकलेट, दे ना माझी आई. मला चॉकलेट कमी होते, म्हणजे रक्तातून ना चॉकलेट कमी होतंय. मला लागतंय चॉकलेट, हवंय मला. त्रास होतोय का? हो. ठीक आहे, देते. मग फ्रीज मध्ये नाहीये, बघितलं मी. आहे. गो बाई, ही पद्धत आहे का तुझी चॉकलेट लपवण्याची? हा, चिंगी पण खाते ना. तुम्ही पण खाता. फ्रीज मध्ये लपवून ठेवते. 2च मिळणार. 2च? ठीक आहे, आता या 2वर भागवतेय. पण मला चॉकलेट हवंय. माझं चॉकलेट. आई, सोनबाई, मी सांगते तसाच होईल. ऐक आई, आई, खाली उतरता नाही येणार मला. चूल खूप हलतोय, पकडावा लागेल. आई, नाही नाही, आई, आई, हो आई. आनंदी, आनंदी, अगदी सावध स्वतःला. काय करतेस तू? ये पकड हात. उतर खाली, उतर. थँक्यू. कमाल आहे तुझी. ठीक आहे. सुलक्षणाताई, अहो तुम्हाला दिसत नाही का? आनंदी आता पडली असती. काय चाललंय तुमचं? लक्ष कुठे आहे? एवढ्या मोठ्याने ओरडते ती. टीव्हीचा आवाज मोठा होता ना, मला ऐकू नाही आलं. मी वरती दही आणायला गेलो नव्हतो का? मी वरती बघायला गेलो होतो की कर्णिकांच्या घरात वातावरण कसं आहे. आता काय झालंय? काय ना मालती, मला थोडासा संशय येतोय की सुलक्षणाताई आनंदीला त्रास देत आहेत आणि तेच बघायला गेलो होतो मी. काय काहीतरी बोलताय तुम्ही? काहीतरीच तुमचं. आता त्या आनंदीवर थोड्याशा चिडल्या आहेत, त्यामुळे तिच्याशी त्या आबोला धरतील, कटकट करतील, पण त्रास नाही हो देणार त्या. नाही 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 नाही, त्या आनंदीला त्रास देतायत. माझा संशय खरा ठरलाय. काय ना, मी जेव्हा गेलो ना तेव्हा आनंदी स्टुलावर उभं राहून वरती जळमट साफ करत होती. आहो,
आता दिवाळी जवळ आली आहे तर ती साफसफाई करणार ना. नाही ना, अगं पण ती स्टुलावरनं पडणार होती, मी गेलो म्हणून ती वाचली. तिचा तोल गेला होता आणि ती मोठमोठ्यानं सुलक्षणाताईंच्या नावानं ओरडत होती, पण सुलक्षणाताईनं तिच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी टीव्हीचा आवाज मोठा केला होता आणि त्यांनी मुद्दाम लक्ष नाही दिलं असं मला वाटतंय. त्या आनंदीला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत, पण असा त्रास देत आहेत की कुणाला कळू नये की त्यांनी त्रास दिलाय. अरे बापरे, मग आता काय करायचं आपण? काहीतरी मार्ग हा शोधायलाच हवा. म्हणजे पोरीला या सगळ्यातून वाचवायला हवं, नाहीतर मग सुलक्षणाताईंना तरी खुश करायला हवं. काय ना, आपली पोरगी हे सगळं सहन करेल, पण आपल्याला कधीही काही सांगणार नाही. आणि म्हणून तिला यातून वाचवायला हवं, आपल्याला काहीतरी करायला हवं. आई, झालं माझं चित्र. हो बघू. तुझं बघू. अरे वा. आई, माझं चित्र तुझ्या चित्रापेक्षा छान नाही झालंय. चिंगी, आई, किती छान दिसतंय चित्र. हो की नाही? थँक्यू. काय त्या पोरीला घेऊन बसलीये मगापासून, कौतुक नुसती. घरातली कामं करायला नको म्हणून असं चाललंय त्यांचं. आता ही बाई गप्प बसते का? हिच चित्र बनवता. चिंगी, एक काम कर, आजीला दाखवणे. हा, खुश होईल ती. जा. आजी, हे बघ, मी आपल्या फॅमिलीचं चित्र काढलंय. ह्याच्यामध्ये तू आहेस, मी आहे आणि आई बाबा पण आहेत. आपली अख्खी फॅमिली आहे. हे बघ, चमकतंय ना एकदम. आणि हे बघ, मला आईने साडी नेसवली. चित्र छान आहे, आपलं कुटुंब दिसतंय यात. आता हे एवढंच कुटुंब राहणार आपलं. मला वाटलं होतं तुझ्या आईला बाळ होईल, पण ती आहे वांज. काय करणार. आई, आवडलं का आजीला चित्र? वांज म्हणजे काय ग? बाबा, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, तसं काही झालेलं नाहीये, पण मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आणि मला तो तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. हो, मालती, मी विचार केलेला आहे. बाबा, काही सिरियस आहे का? नाही, तसं काही सिरियस नाहीये रे. नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आम्ही तुझ्यावर आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय आणि तुलाही माहिती आहे. पण ना, काही काही निर्णय हे परिस्थिती बघून घ्यावे लागतात. का दिलेलं भांडवल परत घेताय की काय? परत घ्यायचं होतं तर मग भांडवल दिलंच कशाला? नाही नाही नाही, मी भांडवल परत घेत नाहीये. राघव आणि मी बिझनेस पार्टनर आहोत आणि कायम राहणार आहोत. आई थांब, त्यांना बोलू दे. बोला तुम्ही बाबा. इथे मलाच बोलता येत नाहीये. तर मी म्हणत होतो की परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. पण सध्याची परिस्थिती काही बरी दिसत नाहीये. आता रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमाला घरात त्रास होत होता, पण आम्ही तिला काही सपोर्ट करू शकलो नाही. याची खंत मला आयुष्यभर टोचत राहणार आहे. पण आनंदीच्या बाबतीत मात्र तो प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? आनंदीला घरात त्रास नाही होत आहे. नाही नाही नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमच्या घरात काय चालू आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला त्याच्यात अजिबात पडायचं नाहीये. पण आम्हाला आमच्या मुलीला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर आमचं हे राहतं घर
तिच्या नावावर करायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. हो, आमची वारस, आमची मुलगी आनंदी असेल. बाबा, खूप मोठा निर्णय हा. म्हणजे नका तुम्ही आनंदीची काळजी करू. मी आनंदीला कधी काहीच कमी पडू देणार नाहीये. हो, त्याबद्दल मला खात्री आहे. तू आणि तुझं कुटुंब, तुम्ही आनंदी सोबत आहातच. बाबा, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची? नाही, तसं काही झालेलं नाहीये, पण मी खूप विचार करून निर्णय घेतलाय आणि मला तो तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. हो, मालती, मी विचार केलेला आहे. बाबा, काही सिरियस आहे का? नाही, तसं काही सिरियस नाहीये रे. नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आम्ही तुझ्यावर आमच्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय आणि तुलाही माहिती आहे. पण ना, काही काही निर्णय हे परिस्थिती बघून घ्यावे लागतात. का दिलेलं भांडवल परत घेताय की काय? मग परत घ्यायचं होतं तर मग भांडवल दिलंच कशाला? नाही नाही नाही, मी भांडवल परत घेत नाहीये. राघव आणि मी बिझनेस पार्टनर आहोत आणि कायम राहणार आहोत. आई थांब, त्यांना बोलू दे. बोला तुम्ही बाबा. इथे मलाच बोलता येत नाहीये. तर मी म्हणत होतो की परिस्थिती बघून काही निर्णय घ्यावे लागतात. पण सध्याची परिस्थिती काही बरी दिसत नाहीये. आता रमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रमाला घरात त्रास होत होता, पण आम्ही तिला काही सपोर्ट करू शकलो नाही. याची खंत मला आयुष्यभर टोचत राहणार आहे. पण आनंदीच्या बाबतीत मात्र तो प्रॉब्लेम आम्ही होऊ देणार नाही. बाबा, असं का म्हणताय तुम्ही? आनंदीला घरात त्रास नाही होत आहे. नाही नाही नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. म्हणजे तुमच्या घरात काय चालू आहे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मला त्याच्यात अजिबात पडायचं नाहीये. पण आम्हाला आमच्या मुलीला जास्तीत जास्त पाठिंबा द्यायचा आहे आणि म्हणून आम्ही गेल्यानंतर आमचं हे राहतं घर तिच्या नावावर करायचा निर्णय आम्ही दोघांनी घेतलाय. हो, आमची वारस, आमची मुलगी आनंदी असेल. बाबा, खूप मोठा निर्णय हा. म्हणजे नका तुम्ही आनंदीची काळजी करू. मी आनंदीला कधी काहीच कमी पडू देणार नाहीये. हो, त्याबद्दल मला खात्री आहे. तू आणि तुझं कुटुंब, तुम्ही आनंदी सोबत आहातच. पण आम्हालाही आमच्या मुलीसाठी काहीतरी करावंसं वाटलं. म्हणजे पुढे मागे तिला गरज पडलीच तर या घरातली माणसंच नाही तर हे घर सुद्धा तिच्यासाठी कायम आहे याची जाणीव तिला व्हायला हवी. बरोबर. आणि कदाचित आनंदी रिकाम्या हाताने सासरी आली हे जे काही लोकांचं मत आहे ना ते सुद्धा बदले. म्हणजे आनंदी नातू देऊ शकले नाही पण घर मात्र घेऊन आली असं दाखवायचंय का बाबा? नमस्कार, मी सुलक्षणा कर्णिक. हे येतोय मला बोलता. मग मला काय झालंय? अचानक बोलता बोलता म्हणजे बोलतीच का बंद होते? मी महत्वाचं बोलतानाच बंद होते. बाई, आनंदी बद्दल काही बोलताना बंद होतंय का? हा, मग आनंदी तू कुठे उगाच परत बंद व्हायचे का? असं होतंय मला काही कळत नाहीये.
सुलक्षणा कर्णिक, सुलक्षणा माधव कर्णिक राहणार. बाकी सगळं येतंय बाई, पण मला माझं मध्येच बोलणं का बंद होतं मला कळत नाही. तेव्हा मला हे असं नको बाबा, माझं बोलण्यावरच तर माझं सगळं आहे. तू माझं तोंडच बंद करशील तर मी कुठे जाऊ मला सांग. एक तेच मनोरंजनाचं साधन आहे माझं बोलणं, आणि ते तू बंद करतो आणि ऐनवेळी बंद करतो. मग मी काय करायचं सांग मला. आज मी इतकी खुश आहे की इतकी खुश मी कधीच नव्हते. सुलक्षणाबाईंची बोलतीच बंद करून टाकली. खरं तर ना माझ्या वेळेलाच त्यांची बोलती बंद करून टाकायला पाहिजे होती. आनंदीला बोलताय काय? आनंदीला बोलताय? बोला बोला, तुमची बोलती ना मी कायमची बंद करून टाकेन. मग सगळं कर्णिक कुटुंब सुखी होऊन जाईल. फ्रीडम ऑफ स्पीच. तुम्ही आता काय केलंय मी? फ्रीडम ऑफ स्पीच. कुणालाही कुठेही केव्हाही कसंही बोलण्याचा माणसाला मोठा अधिकार आहे, आणि नेमका तोच त्या गमावून बसल्या. कोण? आपल्या सासूबाई. का बरे त्यामध्येच बोलताना अडखळत असतील? तुम्ही काही केलं नाही? अहो ते काय फ्रीडम ऑफ स्पीच नाहीये. स्वातंत्र्याचा गैरफायदा आहे तो. उचलली जीभ, लावली टाळ्याला. काही बोलतात हो त्या. तो त्यांचा स्वभाव आहे, म्हणून काही तुम्ही त्यांना बोलण्यापासून नाही अडवू शकत. चित्रगुप्त महाराज ते नाही, मला काही ऐकायचं नाही. आनंदी, आई तुझ्या हातचा नाश्ता मागते. हो. म्हणजे तिचा तुझ्यावरचा राग पूर्ण गेलाय वाटतं. तू जा ना, तिला नाश्ता दे ना. हो देणार ना, पण इतक्यात नाही. का? अगं आई नाश्ता मागते ना. तू नाही बनवत, मी बनवून देतो. थांब. बसा तुम्ही. हे बघा, आईंची गोळ्या घेण्याची वेळ 9 आहे. अजून 8 वाजले नाहीत. आणि मला सांगा, वर्षभरापासून आईंच्या गोळ्या, औषधं, चहा, नाश्ता वेळेवर देते की नाही मी? हो. त्यात कधी कमी पडले मी? नाही आनंदी, असं कधी कोणीच म्हणू शकत नाही. हा ठीक आहे. यापुढे तुम्ही यात पडायचं नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या आई बरोबर वेळ घालवायचा असेल तर तुम्ही जरूर घालवा, पण आनंदी आईचा चहा नाश्ता वेळेवर देत नाहीये म्हणून तुम्ही बनवाल असं अजिबात करायचं नाही. आनंदी, असं काय झालं आज अचानक? असं का बोलतेस? म्हणजे माझी आनंदी अशी नाहीये. माहितीये, पण लवकरच कळेल तुम्हाला. पण यात पडायचं नाही हा तुम्ही. आणि दिवसाची सुरुवात आपण सगळ्यांनी छान करायची. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कधी देशील ग नाश्ता? अगं पोटात खड्डा पडायला लागलाय मला. अगे आनंदी, किती वेळ? माझ्या औषधांची वेळ आहे, कळत नाही का तुला? किती वेळ झाला सांग मला. काय? मला सांगा तुम्ही, मी या घरात येण्याच्या आधी तुम्ही सगळेजण किती वाजता उठायचे? 10 वाजता. खूप उशिरा. मी आल्यानंतर इथे सगळं सुरळीत सुरू झालं की नाही? कोण म्हणाल तुला असं? मी नाही म्हणाले, बरोबर. वर्षाताई म्हणत होत्या मला काय माहिती. तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय, खाऊन घ्या. हा येते. आणि 9 वाजता गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला. 8:30 वाजता नाही, 8:30 वाजले. अर्धा तास आधी नाश्ता दिलाय मी तुम्हाला. खाऊन घ्या चला. हा देतो, चहा घेऊन जा. चहा नकोय मला, नाश्ता घेते तुझ्या हातचा. कारण नाश्ता देणं सुनेचं कर्तव्य असतं. हा, चहा देणं पण सुनेचं कर्तव्य असतं. संपलं ते आता. नीट बसा, खाऊन घ्या. नकोय मला चहा, मी नाही घेणार आहे. जा. ते नाही देणार आहे तुम्हाला चहा. का नाही देणार? माझा मुलगा मला चहा का देणार नाही? का नाही देणार? मी त्यांना सांगितलं आमच्या दोघींमध्ये लुडबुड करायची नाही. या घरात चहा मीच बनवणार. प्यायचं असेल तर प्या,
नाहीतर जाऊ द्या. कुणाला धमकी देते? मला काही नकोय तुझ्या चहाचा. चहा अडत नाही माझं तुझ्या हातच्या चहाने. नकोय मला चहा. चहाची धमकी देते मला. चहा नाही देत म्हणते. मला नको ते तुझ्या हातचा चहा. चहा मला कोण काय चाललीये बोंबा बोंब सकाळी सकाळी? हा काय चाललीये? राघवा, चित्रगुप्त महाराजांनी सांगितलंय म्हणून, नाहीतर तुमचं तोंडच बंद केलं असतं. काय काय गंमत? मी गंमत करते आई. गंमत? मग गमतीचा विषय आहे आता या घरात. मी गमतीचा विषय झाले. चित्रगुप्त महाराजांबद्दल मी ऐकलं नाही ना. परत गुन्हा, परत शिक्षा, परत गुन्हा, परत शिक्षा, शिक्षा गुन्हा. आई रडू नका. खरंच गंमत करत नका. चहा घ्या. हे बघा, या घरात चहा प्यायचा असेल तर तो माझ्या हातचा प्यायचा, नाही तर स्वतःहून बनवायचा. प्या. चला. वाव, आनंदी, काय होतंय तुला? काय सडेतोड उत्तर दिलेस तू? तूच आहेस ना? हा, दे अशीच उत्तर दे. प्या. हा. आनंदी, कशाला दिला यांना चहा? काय बाई आहे? आता तुझंच काम वाढवून ठेवलं. चहा सांडलाय, कप फुटलाय, सगळं आवरून घे. एक पण कपचा दिसला नाही पाहिजे. उठ, साफ कर. काय म्हणालात? उठ, साफ कर. तेच, उठा, साफ करा. उठायचं तुम्हीच. आनंदी, बायको, कसा असतोस तू? आबा, तुम्ही? हो, आलेत आबा. मला अक्कल शिकवत होतीस ना. आता बघूया बापाला कशी वाचवते ते. म्हणजे माझ्या चुकीची शिक्षा खरंच आनंदीला मिळणार? आबा, असे कसे अचानक इलास? नाही म्हणजे सगळं ठीक हा ना? घरी, गावाक, ताई माई टग्या? गावाकडे सगळा ठीक आहे पोरी. तू काय काळजी करू नको. मी तुका भेटाक म्हणा नेलंय. तुझी तब्येत कशी आहे ती सांग आधी. तुमका सांगितलं ना मी, सगळं ठीक हा आबा. फोनवर त्या दिवशी बोलले ना मी. असं का विचारताय अचानक? आबा, आलात खूप बरं वाटलं, पण आधीच कळवलं असतं तर मी सुट्टी घेतली असती ना. मी बोलवलंय त्यांना. मग तू सांगितलं नाही साई? नाही सांगितलं. अरे सांगितलं असतं तर तू म्हणाला असता कशाला बोलवते, उगाच त्यांना त्रास. पण मला बाई असं वाटलं की बोलवावं. काय आहे, आनंदीची मानसिक स्थिती बरोबर नव्हती ना. तर मला असं वाटलं की जरा बाबांना भेटून तिला बरं वाटेल, मन मोकळं होईल तिचं, तिला जरा आधार मिळेल. कसलं काय मला काय माहिती,
आबाई आईच्या 2 तास आधी चुरू बोलायला लागेल म्हणून माझी सून. आई आबा खरंच म्हणजे आनंदीची तब्येत आता बरी आहे, व्यवस्थित आहे आणि आई सुद्धा आता जे बोलते ते काळजीपोटीच बोलते. पण ठीक आहे, चालू द्या, लेकीशी गप्पा मारा छान, हा तिलाही बरं वाटेल. आणि मी ऑफिसला जातो, मी लवकरात लवकर येईन. हा आनंदी येतो मी. मी घरी जाते. अगं आता तू घरी गेलीस तर पुन्हा ऑफिसला दांडी होईल. असं करू नकोस ग, दिवाळी जवळ आली. दिवाळीत पुन्हा सुट्टी नाही मिळणार. नंदू, अरे मला त्रास होत असताना तू मला ऑफिसला जायला सांगतोय. आता माहितीये वर्षा, तुला आहे ना कामाचा खूप कंटाळा आहे. पण असं करू नकोस ना ग, जा ना ऑफिसला, आपली पहिलीच दिवाळी आहे. नंदू, तुला काय वाटतंय की मी नाटकं करतेय? अरे माझ्या आईला वाटेल ते बोलतोस, आता माझ्याशी असं वागतोयस. काय चाललंय तुझं? तुझं नक्की प्रेम आहे ना माझ्यावर? कशाला लग्न केलंस रे माझ्याशी? आता हे एवढं सगळं बोलत असताना तुला मळमळत नाहीये? दादा दादा, तुम्ही थांबवाच आता रिक्षा. जा बाई जा, पण घरी जाऊन आरामच कर, नाहीतर वर जाऊन आईशी गप्पा मारत बस. मला नको सांगूस तू मी काय करायचं ते, मला कळतं. आणि तू निघ, नाही तर परत म्हणशील माझ्यामुळे तुला उशीर झाला. जा. चला. नंदू गेला. बाय तू नको वाईट वाटण घेऊ. तुझ्या औषिक पण सांगितलं होता डॉक्टरांनी त्यावेळेस की तुका मूल होणार नाही म्हणा. पण त्याच्यानंतर ती का 3 पोरा झालीच ना, तुम्ही झालासच ना. काय ना हे अशा गोष्टी आहेत ना, ते खूप लावून घ्यायचे नाही म्हणा, कळला? नाही आबा परब, ती सोडून बाकी सगळ्यांनी मनाला लावून घेतलंय. ती मस्त आहे. आता तुम्ही येण्याच्या 2 मिनिटं आधी मला म्हणत होती नाही देत तुम्हाला ना, तू काय करायचं करा, जा. असं बोलली हो की नाही ग? बोललीस की नाही? काय हो वर्षाताई, काय होतंय? काय झालं? कामाला जाणार होतात ना? कसं काय झालं? मला खूप मळमळल्यासारखं होतंय. वर्षाताई पाणी आणू का? नको ग बाई, इथे मला सगळं बाहेर येईल असं वाटतंय. तू पाणी कुठे देतेस मला? आणि तो नंदू शहाणा मला म्हणतो कसं की मी नाटकं करतेय. हे बघ, हे असं होतंय मला. आता कधी काही होऊ शकत नाही का कुणाला? दिवसभर मी इतकी राबते, घर एकटी सांभाळते, स्वयंपाक एकटी करते, तरी त्याला काही पडलेलं नाही माझी. काही नाही, मी ना परत जाणारच नाही घरी. मी कायमची इथे राहायला आली आहे, कळलं? मी इथेच राहणार आहे माहेरी. काय काय म्हणालीस? वाटतं का काही बोलायला? वाटतं का? मी ना आजकालच्या मुली फार मुजोर झालेल्या, तुम्हाला काही कशाचं वाटत नाही. अगे लग्न झालं म्हणजे फक्त नवरा आपला नसतो. नवऱ्याचं घर, नवऱ्याची आई, बाबा, नणन हे सगळे आपले असतात. त्यांना घेऊन संसार करायचा असतो. आई आई गप्प बस ना गं जरा. मला इथे कसं तरी होतंय. तू काय बडबड करतेयस? मी काय म्हणते वर्षाताई, तुम्ही आईच्या खोलीत जाऊन पडता का? जरा बरं वाटेल. हो, आतच जाते मी पडायला. इथे बडबड कोण ऐकणार? काय वर्षा म्हणजे ना. चला आता नवऱ्यावरती एवढा हक्क दाखवायला लागली पोरगी. आपल्या कष्टाची किंमत कळली म्हणजे त्यांचा संसार नीट चाललाय असं समजायचं. नाही, तिच्या संसाराचं मला अजिबात टेन्शन नाही. आबा परब छान चाललंय. टेन्शन मला ह्यांच्या संसाराचं आहे. आबा तसं काही नाही, हा सगळं ठीक. हा काय ठीक आहे? काय ठीक आहे? आबा परब 1 मिनिट, मला तुम्हाला एक वस्तू दाखवायची. थांबा जरा. समोर बोलत होतीस तू बडबडत. काय बोलले नवऱ्याला? अरे अक्कल आहे का थोडीशी तुला?
मी खरं त्या माणसाला त्याचा पाण उतारा करायसाठी बोलवलं होतं आणि तू त्याच्याच समोर स्वतःच्याच नवऱ्याला शिव्या घाल. म्हणजे काय वाटलं असेल त्यांना? काय किंमत राहिली तुझी आणि तुझ्या नवऱ्याची त्या माणसासमोर? म्हणजे नंदू बोलत होता ते बरोबर आहे. आई तू मुद्दाम बोलवलंस आबांना आनंदीला त्रास देण्यासाठी. खरं सांगा आई. असं म्हणाला नंद्या? आई असं म्हणाले नंदकुमार राव? त्यांना काय माहितीये मी कशासाठी बोलवलं ते? आई तू हे करू नकोस. तू चुकतेस, मी सांगतेय तुला. मी काही चुकत बिकत नाहीये. मी चुकते ते दिसतंय का तुला? आनंदी चुकते ते नाही दिसत आहे तुला? आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय, मला कसं तरी होतंय. झोप. मी तुझ्याशी बोलायला आलेले नाही, मी माझं काम करायला आले. हो ग बाई, झोपते. हो ग बाई. लेक तसा आणि लेक अशी, काय करायचं आईने? बसा, झोपा. आई परत आलीस तू. अगं मला झोपू दे ना शांतपणे. वर्षाताई मी आहे, लिंबू पाणी आणलंय तुमच्यासाठी, घ्या. आनंदी हा. बरं वाटेल आता. आई आजोबांनी खडखडे लाडू आणले असतील ना? आणले असतील बाळा, पण आता विचारू नकोस, ते बोलतायत ना बाहेर. नाही मी आत्ताच विचारणार. नको आजोबा, चिंगी बाळा, आजोबा बोलतायत बाळा ते. चिंगी ये चिंगी बाळा. बस. तुम्ही माझ्यासाठी खडखडे लाडू आणलेत ना? खडखडे लाडू वाली लाडू मी आणले नाही लाडू तर मला तुम्ही घरात घेणार नाही ना? आमच्या अख्ख्या गावात सगळ्यांना माहिती झालंय की चिंगीला खडखडे लाडू आवडतात. मी इकडे यायला निघालो ना मुंबईला की ते दुकानदार काका घरी येतात, लाडू देतात आणि सांगतात हे तुमच्या नातीला नेऊन द्या. थांब देतो तुला चिंगीचे खडखडे लाडू. अरे वा, मी आजीच्या रूम मध्ये जाऊन बसते. सावकाश. बघितलंस राघवा, आजोबा किती लाड करतात ते नातीचे. आता काय ग बाई, करणारच ना लाड. एकुलती एक नात आहे त्यांची, दुसरा नातू होण्याची काही शक्यताच नाहीये. ही आयती मिळाली आहे नात तर तिचं लाड होणारच, साहजिक आहे. खा जिलबी खा. काय ना वर्षा, मला माहित होतं की तू माझ्यावर एक दिवसापेक्षा जास्त काळ रागवूच शकत नाहीस. तू येणार परत, माहित होतं मला. वर्षा वर्षा प्लीज खाऊन घे ना, सोड ना राग. हे बघ नंदू, मी रागावले नाहीये, पण तू जे काही बोललायस ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आणि आता खरं तर मी एका वेगळ्याच टेन्शन मध्ये. टेन्शन मध्ये? कसलं टेन्शन? नंदू नंदू हे बघ, हे सगळं कसं झालं, काय झालं मला माहिती नाही. म्हणजे आपण व्यवस्थित काळजी घेतली होती, आपल्या प्लॅनिंग मध्ये हे नव्हतं, पण मला खरंच कळत नाही हे सगळं. एक मिनिट, शांत राहा, शांत राहा. नक्की काय झालंय आणि हे तू कशाबद्दल बोलतीयस? ते वर्षा एका जागी उभी राहा. वर्षा नक्की सांग मला काय झालंय. नंदू मी प्रेग्नेंट आहे, आपल्याला बाळ होणार आहे. या येऊ. आपल्याला बाळ होणार आहे. तू बरोबर बोलतोयस नंदू. इतकी मोठी आनंदाची बातमी आपण सगळ्यात आधी दादा आणि आनंदीला सांगायला हवी. हे पण आपल्याला बाळ होणार आहे म्हटल्यावर आनंदीला वाईट नाही ना वाटणार? वर्षा कसं आहे की आज त्यांना जर का आपण सांगितलं नाही तरी उद्या कळणारच नाही का त्यांना.
आता हेच बघ ना, उद्या तुझं पोट दिसायला लागल्यानंतर कसं लपवून ठेवणार आपण त्यांच्यापासून? हा, अरे पण आणि नंदू, कसं आहे ना की उलट त्यांना नंतर कळलं आणि आपण त्यांना सांगितलं नाही म्हणून त्यांना जास्त वाईट वाटेल, हो की नाही? आपली माणसं आहेत ती. आणि आता आपल्या घरातल्या माणसांपासून किती दिवस लपवणार आहोत आपण हे सगळं? तसेही तुझा चेहरा बघितल्यानंतर त्यांना कळणारच आहे की तुला बाळ होणार आहे म्हणून. अरे पण त्याला अजून खूप महिने आहेत ना नंदू. हे बघ कसं आहे की तोपर्यंत आपण काहीतरी डिसिजन घेऊ आणि काही महिने इकडनं लांब राहायला जाऊ. अगं तू अगं वेडी आहेस का तू? असं कसं लांब निघून जाणार? तुला माहित नाहीये की अशा परिस्थितीत आपल्या कुटुंबाची आपल्याला जास्त गरज असते. हे बघ, प्रेग्नन्सी खूप सोपी गोष्ट नाहीये ती. कसं आहे की अख्खं घर मिळून एक मूल वाढवत असतं, नाही का? मी काय म्हणतो, तुझ्या पोटात बाळ आहे आणि तू प्रेग्नंट आहेस हे आपण सगळ्यांना सांगूया ना प्लीज. म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? म्हणजे आज तुला बाळ होणार आहे? तुला बाळ होणार आहे? ह्या कळलं हिला. चिंगीने सांगायच्या आत आपण सगळ्यांना सांगूया का? तू जरा थांब रे नंदू. चिगो, इकडे इकडे तुला एक गंमत सांगते. ये ये बस इथे. हे बघ, आता तुला हे कळलंय बरोबर, पण हे आपल्या तिघांचं सिक्रेट आहे. हे कुणाला सांगायचं नाही. आईला, बाबाला, आजीला, कुणाला नाही सांगायचं. ओके? का सिक्रेट का? नंदू काका बोलतो तर बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांची मदत लागणार आहे आपल्या बाळाची काळजी घ्यायला. आपल्या? हे आपलं कधी झालं? हा, अगं आतू, तुझं बाळ म्हणजेच आपलं बाळ, हो की नाही नंदू काका? करेक्ट आहे. तुला सांगतो, आपण आपल्या बाळाशी आहे ना खूप खेळायचं. हो, मी त्याला माझ्या सायकलवर डबल सीट बसवणार आहे. त्यासाठी खूप वेळ आहे. आधी ते बाळ पाळण्यात असणार आहे. हो, पण तेव्हा पण मी त्याच्यासोबत खूप खेळणार आहे. तू एकटी नाही, मी पण खेळणार त्याच्यात. काय चाललंय तुमच्या दोघांचं? बाळाला यायला अजून खूप वेळ आहे. चिंगी, आता तू आधी खाली जा खेळायला. ए इकडे. आतूनी काय सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. आनंदी, सगळं ठीक चालू आहे ना पोरा? म्हणजे तुझा संसार बरोबर आहे ना? माका सांग, हे कळल्यावर राघवरावका खूप वाईट वाटलं काय? तुझ्यावर चिडले आहेत काय? आबा, सगळं ठीक चालू हा. मग सुलक्षणाताई राघवरावांसाठी मुलगी कित्याक बघतात? राघवरावांका या माहिती असा काय? त्यांचं होकारा की काय या सगळ्याक? आबा, काय झालं? काय नाही, कसलो विचार करतास? काय नाही. माका याक सांग, ह्या कळल्यावर तुझ्यात आणि राघवरावांच्यात काय वाद झालो काय? नाही आबा, ते माझी काळजी घेतात, माका समजून घेतात. तुमका माहिती आहे आबा, उलट ही गोष्ट कळल्यावर आमच्या दोघांमधला नाता अजून घट्ट झाला. तुम्ही काळजी करू नका. हा, असोच सांभाळून संसार करा. याक लक्षात ठेव पोरा, किती काय झाला ना तरी तुमच्यातलं प्रेम कमी होऊ देऊ नको. हा, कळता ना तुका? शिपाई माझे आबा, चिंगी खालीच असा, ते का घेऊन येत आहे. हा, जेवणाची वेळ झाली. हा, येत आहे आबा. मावशी, चहा. आई चिंगीला घेऊन येते. आलेच मावशी. प्या हा चहा. आलेच मी. वर्षा, सावकाश सावकाश. अरे सावकाश काय, आतापासून एवढी काळजी घ्यायची गरज नाही. असं कसं? पहिल्यांदाच आपण आई बाबा होणार आहोत, काळजी वाटणारच नाही का?
सेफ आहे, खेळतायत मुलं. अरे ते पकडापकडी थोडी ना खेळतायत, ते बघ लपाछपी खेळतायत ते. अगं हो, पण मी काय म्हणतो, खेळू देत त्यांना, पण खेळताना त्यांचा धक्का लागला तर करायचं काय? नंदू, आणि तू जरा ना कंट्रोल कर स्वतःवर, हे असे वगैरे हात करू नकोस. कोणाला कळलं नाही पाहिजे मी प्रेग्नंट आहे ते. बरं मी राहतो, पण तू स्वतःची काळजी घे. अरे बाबा, आता लहान मुलं खेळतात बघ. बघून चाला ना. ए, आलो मी. कुठे येतं? बघितलं? आलो. हे असं धक्का लागला ना त्याचा. काही नाही लागला धक्का बिक्का. तुला एक सांगू का? हे खेळताना बघून मला असं वाटतं की आपलं बाळ सुद्धा या मुलासोबत खेळलंय का? नंदू, अरे ही मुलं मोठी होतील, आपलं बाळ खेळायला लागेपर्यंत साधारण 8वी 9वीत वगैरे जातील, हो ना? हा, मग दादा दीदी म्हणून खेळतील. बरोबर. ही पण आपल्या घरात आहे ना एक हक्काची दीदी, चिंगी दीदी. चिंगी, ए बाबा तू सांभाळ. नंदू, इकडे चिंगी कुठे आहे? किती वाजता तुला? चिंगी, चल चल वर, भूक नाही का लागलीये तुला? कधीपासून वाट बघते तुझी. चल. हा, काय चाललंय तुझं? अगं आई, मी लपलीये? खेळताय का तुम्ही? बरं ऐका, हा डाव झाला की सगळ्यांनी वर जायचं, जेवण करायचं, मग यायचं खेळायला. हा आई तू ना यायचा हा डाव झाल्यावर. नंदू दादा, काय करता इथे? अगं ते तू म्हणालीस ना की आज जेवायला तुमच्याकडे यायचंय. हा, आज जेवायला तुमच्याकडे यायचं होतं, मग घरात काहीच काम नव्हतं करणार का? म्हणून म्हटलं की तुझ्या बाळाला मी लपाछपी खेळायला शिकवे ना. चिंगी काय बोलते? अगं काही नाही ग, तिचं आपलं उगाच. Coffee is the diner. Coffee is. सॉरी, आई समोर बोलायचं नव्हतं ना. आई नाही होणार आहे तुला बाळ. काय बोलते चिंगी? वर्षाताई, तुम्ही आई होणार आहात का? वर्षाताई सांगा ना, प्रेग्नंट आहात का तुम्ही? माझं नाणं खोट आहे. माझी आनंदी कुणाची असली तरी तिचं लग्न जमवायला माझ्याकडे एक दमडाही नव्हता. हा, इथे माझं नाणं खोटं ठरलं. तसं पाहिलं तर तुमचंही नाणं खोटंच आहे की. तुम्ही जेव्हा गावी लग्न ठरवायला आलात त्याआधी राघवरावांचं लग्न झालेलं होतं. पहिल्या बायकोपासून एक मुलगी आहे. नाही म्हणजे चिंगीच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही, पण लग्नाच्या बाजारात तुमचं हे नाणं खोटंच. पण हे सगळं मान्य करून मी लग्न लावून दिलंच ना.